राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन। वाचाळ विरागनी थोडंसं आपल्या त्या ठिकाणी मर्यादा आपण शिवशाहू आंबेडकरांच्या मार्गात कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणून काँग्रेसचे लोक आंदोलन करतात, त्यांनी राहुल गांधीच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे। कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिलं, जे घटनेने आपल्याला दिलं ते रद्द करण्याचा अधिकार मला कोणी दिला? महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं। आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन। राज्यात मराठा आरक्षण मिळेल का? आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतात आम्हाला आरक्षण संपवायचं आहे। म्हणजे एकीकडे विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची, दुसरीकडे आरक्षण संपवण्याची त्यांचे षडयंत्र रचायचं। याचा अर्थ हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे। जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये, तसा आता बाबासाहेबांच्या संविधानाला धोका देण्याची तयारी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेल, प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे। ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे। पण कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखी पुढे असो, वाचाळ वीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय, कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। ठीक आहे, राग येतो, आम्हाला येतो, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात। त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवले जाते। त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, भाषा कशी असली पाहिजे, उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये। अनेक प्रकारचे शब्दप्रयोग वापरता येतात, अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे। जर कुणी एका दुसरं बोलून गेलं तर तो महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही। गायकवाडला मी धन्यवाद देतो की त्याने आज या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवले, आज त्यांची प्रेरणा मिळेल। हे पहिलं शहर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापुरुषांच्या प्रतिमा इथे उभ्या झाल्या, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळणार आहे। तिथून ऊर्जा, प्रेरणा मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने संजय गायकवाड यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही हा प्रकल्प राबवता आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपल्याला जसं मगाशी अजितदादा म्हणाले, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची मतं फसवून घेतली, घाबरवून मतं घेतली। कारण माणूस एकदाच फसतो, पुन्हा पुन्हा फसत नाही। खरं म्हणजे संविधान बदलणार, आरक्षण जाणार अशा खोट्या अफवा पसरवल्या। पण मी तुम्हाला सांगतो की संविधान
हे बाबासाहेबांनी लिहिली आहे, घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कायम बना रहेगा, बाबासाहेब तेरा नाम रहेगा, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि आता काँग्रेसचे नेतेच म्हणतात इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान, संविधानाचा अपमान, ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांचा अपमान. परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून अशा लोकांनी आज कुठं कुठं काँग्रेसचे लोक आंदोलन करतात. खरं तर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे. कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिलंय, जे घटनेने आपल्याला दिलंय, ते रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. आणि म्हणून तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे. कारण नेहरूंपासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे.